त्याच्यामुळे मी माझ्या भीमसैनिकांना विचारतोय, ठीक आहे आमच्या हजरत टिपू सुलतानला मुस्लिम गद्दार झाला, आता तुम्ही बाबासाहेबांना गद्दार होणार का? आता बाबासाहेबांना तुम्ही गद्दार होणार का? मग बाळासाहेबांना गद्दार होणार का? मग यावेळेस मुस्लिम सोबत घ्यायची, मुसलमानांना जाऊन सांगायचं तू ज्याच्या निवडणूक त्याला मतदान करणार आहेस ना त्याचा स्टेटमेंट दाखव तुझ्या समाजाच्या हिताचं, त्यावेळेस त्याला मतदान कर, नाहीतर चल आमच्या सोबत. ज्यावेळेस म्हटलं जातंय रणी उतरले महाराजे पळून गेले महाराजे, आता यावेळेस एक नारा वेगळा द्यायचा, रणी उतरले महाराजे सोबत आले मुस्लिम आता पळून जाऊ महाराजे, असा प्रकारचा नारा त्या मुसलमानांना समजावून सांगा. आणि त्यांना सांगा यावेळेस या धाराशिव कळंब मधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बहुसंख्य मताने निवडून आला पाहिजे आणि आपले प्रश्न संसदेमध्ये विधानसभेमध्ये मांडण्याची ताकद बाळासाहेबांना आहे, त्यांच्या वाघाला निवडून द्या एवढं मी तुम्हाला सांगेन. आणि ही लढाई भीमसैनिकांनो तुमच्या खांद्यावर आहे, झोपी जायचं नाही. आता तुम्हाला वाटेल मुस्लिम समाज करतो का नाही करतो का नाही, तुम्ही दारात जा, त्याला जागा करा, मुसलमानांना जागा करा, त्यांना सांगा. आठवा तो जुना काळ म्हणायचं, पुण्या तर प्रबोधनकारांच्या घराण्यातला माणूस. आता प्रबोधनकार मी मुस्लिम आहे मला पण समजतं, माझ्या हिंदू बांधवांना जास्त समजेल प्रबोधनकार कुणाला म्हटलं जातं. प्रबोधनकारांचा नातू सांगतोय आज की ज्या प्रबोधनकारांनी सर्व धर्मीयांना सोबत घेतलं त्यांचा नातू सांगतोय मला सत्तेपासून मी स्पीकर काढून टाकतो, म्हणजे मोंगे काढून टाकतो. टाका ना, तुम्हाला कुठं मुस्लिम समाज आलेले. पण एक लक्षात घ्या, संध्याकाळी झोपताना ज्यावेळेस कीर्तन सुरू असतं, संध्याकाळी झोपताना ज्यावेळेस आम्हाला अभंग ऐकू येतो त्यावेळेस देखील मुस्लिम समाज झोपी जातो. तुमच्या कीर्तनाच्या आवाजाने मुस्लिम समाज शांत झोपतो आणि सकाळी आजानच्या आवाजाने मुस्लिम समाज जागा होतो. ही माझ्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही त्या प्रबोधनकारांनी संस्कृती दिलेली आहे. प्रबोधनकाराच्या नातूंनी त्यांना जाणलं पाहिजे की माझ्या आजोबांनी काय केले. होतं का नाही संध्याकाळी मंदिरात कीर्तन पण किती छान वाटतंय, झोप लागते, लहान मुलांना झोप लागते. सकाळी आजान सुरू झाली की प्रत्येक माणूस जागा होतो, याला भारतीय संस्कृती म्हणतात. ही संस्कृती जपायची आहे. उगा महाराष्ट्रातलं वातावरण डवळून टाकायचं, जातीवाद पसरवायचा, त्याच्यातून आपलं पोट भरणार नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे आणि एक वेळेस नवीन चेहरा निवडून देऊन बघा. 5 वर्षानंतर जसं सर म्हणले वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं की वाया जाते, जाऊ द्या एकदा मतदान वाया काय होतं बघू 5 वर्षात. असं जर तुम्ही काय रे आता हे उमेदवाराला बघा त्यांच्या अंगावर स्टारचे कपडे कसं 2 मिनिट विनंती आपण समोरच्या या साहेबकडे या. आपण आमदार बघितले, उमेदवार बघितले, साहेबांच्या अंगावर स्टारचा कपडा आहे का लिलनचा आहे का, त्यांच्या अंगावर स्टारची पॅन्ट. अहो साधारण माणूस आहे, खाली बसतोय, दुसऱ्यांना स्टेज खुर्च्या लागतात. मग हे विचार करा, सामान्य माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा सामान्य मावळा यांना एवढेच निवडून द्या आणि आपल्या हक्काचा आमदार बनवा. येणाऱ्या काळामध्ये वेळ आपली असेल, काळ आपला असेल आणि चांगलं पण आपलं चालेल असेल. आजचे दिन आले नाहीत पण आजचे दिन येतील. पण मावळ्यांना साथ द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं परत स्वराज्य आणण्यासाठी आपण एकत्र या, बाबासाहेबांचं संविधानाचं राज्य आणण्यासाठी आपण एकत्र या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. गॅस सिलेंडरच्या चिन्हाला सिलेंडर हुडका, सापडतंय, थोडं खाली टाकलेलं तर सापडतंय. घरात सिलेंडर संपले, बायको म्हणते गॅस संपलाय, टाकी सापडाय महाग नाही, 1200 रुपये 1000 रुपये आणले, अजून पुन्हा 1500 जाईल. सिलेंडर हुडका आणि त्याच्यावरती मतदान करा. मतदान असं करा की ती बटन सुद्धा बिघडलं पाहिजे आणि हे जो कलंक आहे ह्याचं बटन बिघडलं पाहिजे. एक कलंक आहे की काय म्हणे बोटांना महारांना मुसलमानांना बटन दिलं आदल्या दिवशी रात्री मतदानाच्या दिवशी की मतदान होतं, की कलंक पुसा, बटन असं दाबा की आमच्यावरचं कलंक पुसा. मी एवढं तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंचित बहुजन आघाडीचे आमचे जिल्हाध्यक्ष